नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उमेश जानराव शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आपण शुभम ॲग्रो चॅनलच्या माध्यमातून बाजारभावाविषयी नाही का आणि अद्रकच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी नाही का माहिती घेऊन येत असतो. तर शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आम्ही ज्यावेळेस पण व्हिडिओ अपलोड करतो तर त्यावेळेस सर्वात आधी बाजारभावाचा व्हिडिओ नाही का आपल्याला बघायला मिळतो. आपल्या मोबाईलमध्ये आपल्या चॅनलवरती नाही का सर्वात आधी येत असतो. त्याच्यामुळं सर्वात आधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या अद्रक उत्पादक शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांच्यापर्यंत नाही का व्हिडिओ शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, सध्या अद्रकीचे बाजारभाव जे आहेत तर आपल्याला बऱ्यापैकी नाही का तेजीमध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे. जर मागच्या 15-20 दिवसाच्या अंदाज जर आपण बघितला तर एक 3,000, 3,500, पावणे 4,000 रुपयेपर्यंत नाही का अद्रकीचे बाजारभाव चालू होते. पण ह्या आठवड्यामध्ये नाही का अचानक अद्रकीच्या बाजारभावामध्ये आपल्याला तेजी आणि मोठा उच्चांक दर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. काल परवापर्यंत जर आपण बाजारभाव बघितले तर 5,000-5,500 रुपयेपर्यंत बाजारभाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होते. पण आज दिवसेंदिवस काय झालं, दररोज बाजारभाव नाही का हे चेंज होत आहे. त्याच्यामुळं आजचे जे बाजारभाव आहे तर आजच्या बाजारभावामध्ये आपल्याला खूप मोठा उच्चांकी दर नाही का या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि अशी अपेक्षा पण नव्हती कोणाला की इतक्या प्रमाणामध्ये नाही का अद्रकीची बाजारभाव नाही का खरोखर वाढू शकताय. पण सध्या काय झालं, बऱ्याचशा राज्यांमध्ये अद्रक नाही का काढणं स्टॉप आहे. जसं आपण ओडिसामध्ये जर म्हटलं तर तिथं पण अद्रक नाही का काढणं कमी आहेत. आणि जर आपण बँगलोरच्या जर मार्केट बघितलं तर बँगलोरमध्ये पण अद्रक काढणं चालू आहे. पण तिथला माल सध्या बाहेरच्या बाजारपेठामध्ये जात नाही आणि तो माल खराब होत आहे. त्याच्यामुळं आपल्या मालाला चांगल्या प्रकारे नाही का तेजी या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि आपल्याकडं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नाही का याच्या आधीच पाण्याची कमतरता असल्यामुळं बऱ्याचशा शेतकरी बांधवांना माल काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळं आता थोड्याफार प्रमाणामध्ये नाही का अद्रक राहिलेली आहे. बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या नाही का आज फोन आले आपल्याला. आज दिनांक 7 मे 2026. बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे फोन आले की आज 6,100, 6,200 रुपयाने नाही का मागत आहे. काही शेतकऱ्यांचे 6,000 रुपयाने मागत आहे. तर काय करायला पाहिजे, द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. तर बरेचसे शेतकरी बांधव जे आपल्याकडं की त्यांचे 3-3, 4-4 एकरचे प्लॉट अजून काढणं बाकी आहे. तर त्यांना हाच सल्ला राहिला आपला की जर तुमचा 4 एकरचा प्लॉट असेल तर 2 एकर द्या आणि बाकीचं थांबून घ्या जर थांबणं असेल तुम्हाला खोड्याला, आणि नसेल थांबलं तर देऊन द्या. ज्या शेतकऱ्याचे 2 एकर आहे त्यांनी 1 एकर, म्हणजे 50% तरी अद्रक नाही का आपण या ठिकाणी नाही का द्यायला पाहिजे. आणि हो शेतकरी बांधवांनो, जर कधी तुमचा जर सौदा झाला, तुम्हाला जर बायानं दिलेला असेल किंवा तुम्हाला विसार दिलेला असेल तर कृपया करून जे आपण व्यापाऱ्याला दिलेला आहे तर तुम्ही सौदा फॉल्टी देऊ नका. जो असेल तो असेल. काय असतात बाजारभावामध्ये नाही का दररोजचे चेंज होत असतात. आज 6,000 आहे, उद्या 7,000 बी होऊ शकतात, 5,000 पण होऊ शकतात. पण ज्या भावाने आपला सौदा झालेला आहे त्या भावानंच नाही का अद्रक द्यायला पाहिजे. कारण की जे आपले व्यापारी आहेत त्यांनी पण नाही का बऱ्याचशा ठिकाणी समजा आता तुमच्या सौद्यावरती नाही का समोर ऑर्डर घेतलेले असतात. त्याच्यामुळं त्यांच्यासोबत पण आपल्याला रिलेशन हे टिकवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं असं नाही की आम्ही व्यापारीचीच बाजू धरून बोलताय. व्यापाऱ्यांनी पण ज्या शेतकऱ्यासोबत नाही का सौदा झालेला असेल त्या सौद्यावरच नाही का जरी भाव कमी झाले तरी पण त्यांचा प्लॉट सोडून नाही द्यायला पाहिजे. त्याच भावाने नाही का काढायला पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी व्यापाऱ्यांचं पण नाही का पलटी मारताना आपल्याला दिसतात. कारण भाव कमी झाल्यानंतर विसार सोडून देत असतात आणि शेतकरी पण भाव वाढल्याच्या नंतर काय करतो, विसार वापस करत असतो. तर व्यवहारामध्ये या गोष्टी नाही घडायला पाहिजे. त्याच्यामुळं शब्दाला किंमत आहे. जो आपला सौदा झालेला असेल ज्या दिवशी त्या दिवशीला आपण द्यायला पाहिजे. तर आजचे जर बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो, एक 5,500 पासून तर 6,200 रुपयेपर्यंत आजचे बाजारभाव नाही का मार्केटमध्ये चालू आहे. नक्की आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात, तुमच्याकडे अजून अद्रक किती बाकी राहिलेलं आहे आणि तुमच्याकडे बाजारभाव काय चालू आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. आपलं नाव, गाव आणि तालुका आणि तुमच्याकडे सध्या काय भाव मागत आहे नक्की सांगा. याचा फायदा बाकीच्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी होत असतो आणि आम्हाला पण पुढचे बाजारभाव देण्यासाठी नाही का एक व्यवस्थित ॲक्युरेट बाजारभाव अंदाज देत असतात. त्याच्यामुळं कमेंटमध्ये तुमच्याकडे बाजारभाव काय चालू आहे शेतकरी मित्रांनो नक्की टाकत चला. तर आज इथेच थांबूया. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.